नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी अँड आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची म्हणजेच हिरवा कांदा ह्याची भाजी आमच्या पद्धतीने आम्ही कशी बनवतो ह्याची थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आमच्याकडे याला कांद्याची पात असे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की मला कमेंट्स करून कळवा। चला तर मग भाजी बनवूयात। इथे आपण तेल टाकलेलं आहे 2 चमचे। इथे आपण मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत। आता आपल्याला टाकायचे आहे लसूण आणि अद्रक असे जाडसर कुटून घेतलेले आहेत। मी पेस्ट अशी बनवत नाही। इथे टाकला आहे कढीपत्ता, 1 हिरवी मिरची, आपल्याला यामध्ये लाल तिखटही टाकायचं आहे आणि एखादी हिरवी मिरची ज्याने छान अशी चव येते। इथे आपण 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, थोडीशी हळद आणि इथे मी कांदा लसूण मसाला यामध्ये थोडासा टाकत आहे। तुम्ही टाकला नाही तरी चालेल। आणि छान असं आपल्याला हे खमंग तळून घ्यायचं आहे, त्याशिवाय भाजी छान होत नाही। इथे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी घरची बनवलेली आहे। माझी आई घरीच डाळ बनवते आणि ही डाळ मी भिजत घातली होती 5 मिनिट। ही आपल्याला छान अशी खमंग अशी कमी गॅसवरती तळायची आहे। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घेऊयात। हे मला थोडीशी कांद्याची पात मोठी मोठी भेटली। ही कांद्याची पात एकदम छोटी छोटी असली तर टेस्ट अशी खूप छान लागते। इथे बघू शकता एकदम जाडसर अशी कांद्याची पात आहे। ही मी बारीक असा कांदा कट करून घेतला आहे, कांद्याची पात कट करून घेतलेली आहे। ही आपण आता या पूर्ण मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात। हे वाफेने एकदम अशी छान सॉफ्ट बनते, जास्त पाणी टाकायची गरज नाही। इथे चवीपुरतं मीठ टाकूयात। पण आमच्या आहोंना ही कांद्याची पात थोडीशी पातळ लागते आणि सर्व भाज्या थोड्याशा गाळ शिजलेल्या लागतात, त्यामुळे यामध्ये मी थोडं जास्त पाणी टाकत आहे। तुम्ही एकदम हे वाफेवरती शिजून घेतली तरी चालेल, ही सुकी सुकी भाजी छान लागते, पण मी इथे पाणी टाकत आहे। आता आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि कांद्याची पात शिजून घ्यायची आहे। बघू शकता कांद्याची पात शिजलेली आहे आपली। छान अशी रोजची भाजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, काही वेगळी अशी नाही। या भाजीला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे झटपट अशी भाजी माझी रेडी आहे। तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।